नमस्कार, मी आकाश जाधव. सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया पी-ओमध्ये जे विद्यार्थी मेन्समध्ये क्वालिफाय झालेले आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पुढच्या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला खूप खूप शुभेच्छा. बाकी एक्झाममध्ये आणि एस बी आय पी-ओमध्ये एक फरक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकी आय बी पी एस एक्झाम 80% रिटर्न 20% इंटरव्ह्यू या पद्धतीने जातात. एस बी आय 75% रिटर्न आणि 25% इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचं वेटेज त्या ठिकाणी जास्त आहे. दुसरं आत्ताच ग्रामीण बँकेचे निकाल लागलेले आहेत. त्याच्यानंतर आय बी पी एस पी यूचे सुद्धा इंटरव्ह्यू काही दिवसामध्ये अरेंज होतील. ग्रामीण किंवा आय बी पी एसच्या ग्रामीण बँक किंवा आय बी पी एस पी यूच्या एक्झामच्या आपण जर बघितलं इंटरव्ह्यूसाठी एक रेंज बाउंड मार्क असतात. 20पैकी जर आपण बघितलं तर कुठेतरी 13 ते 15 किंवा 13 ते 12 ते 15 ह्या रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क देतात. इरेस्पेक्टिव्ह की तुम्ही ग्रामीण बँकेची एस ओ स्केल टू देत आहेत किंवा ग्रामीण बँकेची पी ओ देत आहेत, आय बी पी एस पी ओ देत आहेत. एस बी आयच्या केसमध्ये तसं नाही आहे. एकाच एक्झाम प्रोसेसमध्ये एका विद्यार्थ्याला 50पैकी 50 पण पडतात आणि दुसऱ्याला 50पैकी 20ही पडतात. तर अशा पद्धतीनं हे आधी झालेलं आहे का आधी खूप वेळ झालेलं आहे. तर विद्यार्थ्यांना देण्यात येणारे मार्क खूप जास्त 50पासून 50 20पासून ते 50पैकी 50 या रेंजमध्ये देत असल्यामुळं ज्या विद्यार्थ्यांची लीड कमी आहे तो अचानक पुढे जाऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांची लीड जास्त आहे पण इंटरव्ह्यूचा परफॉर्मन्स कमी आहे तो विद्यार्थी खालीसुद्धा येऊ शकतो. याआधी आपले वेगवेगळे एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल. शीतल एवढे झाली, माधव जाधव नावाचा विद्यार्थी त्याची इंटरव्ह्यूमध्ये 50पैकी 50 होते. त्यामुळं कमी लीड असून सुद्धा त्याला वरती जास्त मार्क जे ते पुढे घेता आलं आणि सिलेक्ट जे ते होता आलं. तर त्याच हिशेबानं एस बी आय पी ओसाठी आपण एक बॅच इंटरव्ह्यूची स्टार्ट केलेली आहे. बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये असेल. ऑनलाईन आय प्रथम ॲपवर विथ मॉक इंटरव्ह्यूज आणि ऑफलाईन जे आहे ते ऑफलाईन मॉक इंटरव्ह्यू ज्यांना छत्रपती संभाजीनगर येथे येणं शक्य आहे अशा विद्यार्थ्यांसाठी घेणार आहेत. सोबतच आय बी पी एस पी ओ जर सोबत इंटरव्ह्यू आली तर माझं प्लॅनिंग असं होतं की आय बी पी एस पी ओचे ऑनलाईनसोबत ऑफलाईन इंटरव्ह्यू हे नागपूर, संभाजीनगर आणि सोबत पुणे ह्या ठिकाणी घेण्यात यावेत. जर दोघांच्या वेळ मॅच झाल्या तर मला असं वाटतं आपल्याला ऑफलाईन इंटरव्ह्यूचे व्हेन्यूज हे संभाजीनगरशिवाय नागपूर आणि पुणे ह्या दोन्ही ठिकाणी घेता येतील सो दॅट जास्तीत जास्त पेड बॅचच्या विद्यार्थ्यांचा त्याचा लाभ घेता येईल. तर आपली ही जी बॅच आहे ही 12 जानेवारीपासून स्टार्ट होते. थोडीशी लवकर याच्यामुळं कारण की लगेच फेज 3 अर्थात 16 जानेवारीपासून विद्यार्थ्यांची सायकोमेट्रिक टेस्ट आहे. तर ह्या बॅचला गाईड करतील बघा निखिल सर. मागच्या कंप्लीट 2-3 कोविडच्या नंतर मी आधी सांगत आलेलो आहे कोविडच्या नंतर भारतामध्ये आय बी पी एसचे किंवा एस बी आयचे बँकिंगचे सगळ्यात जास्त मॉक इंटरव्ह्यूज मी भारतात म्हणतोय जबाबदारीने कुणी कंडक्ट केले असतील तर ते निखिल सरांनी कंडक्ट केलेले आहेत. भरपूर मॉक इंटरव्ह्यूज त्यांनी याच्या आधी कंडक्ट केले आहेत आणि अक्रॉस इंडिया काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत इकडे गुजरातपासून ते पलीकडच्या नॉर्थ ईस्टच्या टोकापर्यंत प्रत्येक राज्यातल्या विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी जे त्यांच्याकडून शिकलेलं आहे. हेच नाही की फक्त पुण्याचं पॅनल किंवा मुंबईचं पॅनल काय विचारतं तर त्यांच्यापर्यंत कोलकात्याचं पॅनल काय विचारतं, भोपाळचं पॅनल काय विचारतं, अहमदाबादचं पॅनल काय विचारतं, जयपूरचं पॅनल काय विचारतं, दिल्लीचं पॅनल काय विचारतं, लखनौ, पटना, हैदराबाद, बँगलोर सगळीकडची माहिती जी त्यांच्याकडे आहे तर निखिल सर या पार्टला लीड करतील. सोबतच अभिषेक गायके सर आणि जयंत सर जे आहेत हे सुद्धा तुमच्या मॉक इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेटेड असतील. सगळ्यात महत्त्वाचं ही जी टीम आहे ह्या टीममध्ये माझं एस बी आय पी ओ म्हणून 2 वेळेस, अभिषेक गायके सरांचं एस बी आय पी ओ म्हणून 2 वेळेस, जयंत मोकाशी सरांचं एस बी आय पी ओ म्हणून 1 वेळेस सिलेक्शन झालेलं आहे. अर्थात पैकीच्या पैकी वेळेस सिलेक्शन झालेत. एस बी आय पी ओची एक्झाम जयंत सरांनी एकदाच दिली होती आणि त्यांचं क्वालिफाय नाही तर सगळेच्या सगळे फायनल सिलेक्शनपर्यंत म्हणजे एक्झामसुद्धा आणि इंटरव्ह्यूसुद्धा तर ह्या प्रोसेसमधून सगळेजण गेलेले आहेत. तर तुमच्या बॅचमध्ये आपण सायकोमेट्रिक टेस्ट सोबत ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू हा सगळा पार्ट कव्हर करणार आहोत. सोबत तुमचे ऑनलाईन लेक्चर उद्यापासून स्टार्ट होतील. उद्या संध्याकाळी आय गेस 5 वाजेपासून स्पेशली जी एचे लेक्चर असतील सो दॅट विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न आले, मॉलदीवबद्दल आले, काही इतर रशिया युक्रेनबद्दल आले तर त्याबद्दलचे लेक्चर झाले असतील तर सांगताना खूप सोपं जातं. 2 ते 3 जी डीज होतील विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 2 मॉक पी आय जे ते देण्यात येतील. तर ह्या पद्धतीनं कंप्लीट प्रिपरेशन तुमचं असणार आहे. बॅचची फीस 2000 प्लस जी एस टी आहे. बॅच आय प्रथम ॲपवर आहे. सोबतच झूम सेशन आपण भरपूर सारे अरेंज केलेले आहेत. आता सर ह्या प्रोसेसमधून गेलेल्या मागच्या काही विद्यार्थ्यांचे निकाल तुम्हाला दाखवले येईल का तर तुमच्यासमोर मी 2023 आणि 2022 दोन्हीसुद्धा निकाल ठेवलेले आहेत. तर 2023मध्ये 25+ आणि 22मध्ये 30+ स्टुडंट ॲज अ स्टेट बँक ऑफ इंडिया पी ओ म्हणून फायनल सिलेक्ट झालेले आहेत आणि हा निकाल महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. सोबत फक्त एक काम करायचं आहे. आता पुढचे सेशन मला सांगत असताना आपली व्हॉट्सॲप ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे. व्हॉट्सॲप ग्रुप तुम्हाला जॉईन करायसाठी सिलेक्टेड विद्यार्थ्यांना किंवा क्वालिफाईड विद्यार्थ्यांना त्यांना ह्या नंबरवर
आपलं नाव आणि स्पेस देऊन CBO नाही सॉरी SBI PO, नाव आणि स्पेस देऊन SBI PO हे टाकायचं आहे. सोबत तुमचं 11 जानेवारीला 9 वाजता एक झूम सेशन आपण घेतोय. झूम सेशनची लिंक ह्याच ग्रुपमध्ये तुम्हाला ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला झूम सेशनमध्ये तुम्हाला ती लिंक मिळून जाईल, झूम सेशनची लिंक मिळून जाईल. आणि समजा तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहताय तर तो व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये नंतर मिळेल. टेन्शन घेऊ नका. अभिषेक सरांना जयंत सरांना मी लवकरात लवकर त्यांचेसुद्धा झूम सेशन घेऊन आलो होतो सो दॅट विद्यार्थ्यांना इंटरॅक्ट करता येईल. नवीन विद्यार्थ्यांना खूप जास्त लेक्चर देणं किंवा खूप जास्त मॉक इंटरव्ह्यूच्या पुढे आणण्यापेक्षा जेवढे जास्तीत जास्त डिस्कशन पार्टमध्ये गुंतवता येईल तिथून जास्तीत जास्त डाऊट क्लिअर करता येईल. कारण की डिस्कशनच्या मोडमध्ये फायदा असा होतो की एक जण डाऊट विचारतो, पण समजा एक 50 जण लाईव्ह आहेत तर 50 पैकी 30 जणांचा तो प्रश्न असतो. एकाचं उत्तर देता येता जवळपास 30 लोकांचं तेच उत्तर इफेक्टिव्हली कव्हर होतं. त्यामुळे तो डिस्कशनचा मोड ह्याच्या आधी ह्या सगळ्या ट्राईड अँड टेस्टेड मेथड आहेत. मला असं वाटतं की 2020 म्हणजे कोविडच्या नंतर कन्सिस्टंटली छोट्यातल्या छोटी भगिनी निवेदिता बँक तिथपासून ते स्टेट बँक ऑफ इंडिया PO पर्यंत सगळे इंटरव्ह्यूच्या प्रोसेस किंवा सगळ्या इंटरव्ह्यूच्या बॅचेस कव्हर करणारी संकल्प ही एकमेव इन्स्टिट्यूट आहे. तर अभिषेक सरांच्या याच्यावर सांगितलं बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत किंवा iPratham ॲपवर जाऊन तुम्ही स्ट्रेट बॅच परचेस करू शकतात. किंवा जर काही प्रॉब्लेम आला तर हा निखिल सरांचा नंबर, हा दादासाहेबचा नंबर आणि टेक्निकल क्वेरी असेल तर देवेंद्रचा नंबर, हे सगळे नंबर मी तुमच्यापर्यंत उपलब्ध करून दिलेले आहेत. तर लवकरात लवकर सगळ्यात पहिलं काम करा की इरेस्पेक्टिव्ह तुम्ही बॅचला येणार आहात का नाही, तुम्ही पहिल्यांदा ह्या नंबरला मेसेज करून त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट किंवा ग्रुपमधल्या चर्चा ज्या आहेत त्याच्यात तुम्ही फ्लोमध्ये असाल आणि अपडेट राहाल की पुढची प्रोसेस काय आहे आणि अक्रॉस इंडियाची कॉम्पिटिशन काय आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून जे ते तुम्हाला पाहायला मिळेल. हीच माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जे विद्यार्थी SBI POची मेन्स पास होऊन इंटरव्ह्यूच्या अर्थात सायकोमेट्रिक प्लस इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला गेलेत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक पाठवा. धन्यवाद.